टायगर सेनेच्या नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी महेंद्रभाऊ धोंगडे तर हदगाव तालुका प्रमुख म्हणून चंद्रकांत भोरे यांची निवड। महाराष्ट्रामध्ये अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारी गोरगरीब जनतेला शेतकरी, कामगार, हमाल, माथाडी आणि विद्यार्थी यांच्या पाठीशी खंबीरपणे अन्यायाविरोधात उभे राहून न्याय मिळवून देणारी सामाजिक संघटना म्हणून ओळख असलेली बहुजन टायगर सेना। बहुजन टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय माधवदादा जमदाडे यांनी दिनांक 19/5/2026 रोजी बहुजन टायगर सेना जिल्हाध्यक्ष ग्रामीणपदी युवा नेतृत्व महेंद्रभाऊ धोंगडे यांची निवड केली आणि हदगाव तालुका कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आलेली असून यामध्ये हदगाव तालुका कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। आणि हदगाव तालुका अध्यक्ष म्हणून चंद्रकांत भोरे, तालुका उपाध्यक्ष म्हणून माधवराव आढागळे, सचिव प्रल्हाद पडघणे, उपाध्यक्ष भीमराव साळवे, कोषाध्यक्ष जनार्दन हटकर, सहसचिव लक्ष्मण जमदाडे यांची निवड नांदेड येथील मुख्य कार्यालयात करून सर्वांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। यावेळी बहुजन टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माधवदादा जमदाडे यांनी मनोगत व्यक्त करताना असे सांगितले, मी बहुजन टायगर सेनेची सुरुवात हदगावसारख्या भूमीतून केली आणि आज रोजी मी हदगावच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त करतो याचा मला अभिमान आहे। ज्या ठिकाणी समाजावर अन्याय, अत्याचार होईल त्या ठिकाणी बहुजन टायगर सेना ही संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। आपल्या बहुजन समाजामध्ये युवा, नवतरुण उद्योजक कसे बनतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। मी सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहे असे विचार मांडले आहेत। यावेळी झगडे साहेब, वाघमारे साहेब, इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। बहुजन टायगर सेना ही एक बहुजनाची खूप मोठी चळवळीची ताकद असलेली संघटना आहे। ही मी भारतदादा असतील, गंडेदादा असतील आणि कैलासदादा राऊत असतील या संघटनेचे आम्ही फाउंडर आहोत। 20 वर्षापूर्वी या संघटनेची स्थापना हदगाव या ठिकाणीच केली होती आणि हदगावपासून तर या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या प्रत्येक गावामध्ये तांड्यापर्यंत वस्त्यापर्यंत ही संघटना गेलेली होती। सामाजिक संघटना सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी या संघटनेला स्वीकारलं होतं आणि या संघटनेमध्ये सर्व चारित्र्यवान कार्यकर्ते आहेत, एक विचारी आहेत आणि बहुजन समाजावर होत असलेला आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, ज्या काही अन्याय अत्याचार आहेत त्याला फोडण्यासाठी, त्याला वाचा फोडण्यासाठी या संघटनेची स्थापना आम्ही केली होती। तथागत भगवान गौतम बुद्धापासून अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, रोहिदास महाराजांपर्यंत या सगळ्याचे विचार आम्ही या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे या महाराष्ट्रामध्ये पेरत आलो आणि मुंबई आणि पुणे, औरंगाबाद सारख्या सिटीमध्ये या बहुजन टायगर सेनेला खूप आशीर्वाद दिला सर्व लोकांनी आणि त्याच पद्धतीनं परत मी माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत रिपब्लिकन सेनेमध्ये गेल्या 6 वर्षापासून काम करत आहे। पण काही वैयक्तिक अडचणीमुळं मी आनंदराज आंबेडकर साहेबांपासून थोडा बाजूला आहे। काही समाजाच्या लोकांना वाटत असेल की बाबा माधवदादा जमदाडेंनी ही बहुजन टायगर सेना स्थापन केली आणि रिपब्लिकन सेनेला कुठेतरी त्यांनी खराब करण्याचा प्रयत्न केला। आनंदराज आंबेडकर साहेब हे आजही माझ्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे। त्यांच्याच विचारावर, त्यांच्या तालमीवर, त्यांच्याच सर्व आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने मला ही हिंमत आणि ताकद, या चळवळीची ताकद मला भेटलेली आहे। म्हणून आनंदराज आंबेडकर साहेब हे सदैव माझे प्रेरणास्थानी आहेत, राहणार आहेत। आणि ही जे सामाजिक संघटना आहे, या सामाजिक संघटनेमध्ये आज आमच्याकडे ठाकूर समाज, मुस्लिम समाज, हिंदू समाज, सगळ्या जाती धर्माची लोक आजही आहेत आणि ही संघटना आम्ही सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या सर्व गोष्टींसाठी या शासनासोबत म्हणजे न्याय आणि आमचे हक्क अधिकार मागण्यासाठी या संघटनेचा आज आम्ही परत हदगावच्या कार्यकर्त्यांपासून सुरुवात केलेली आहे। हदगावचे आमचे सर्व सैनिक टायगरच आहेत, वाघच आहेत आणि महेंद्रभाऊ धोंगडे या सगळ्या हदगावच्या टायगरच्या समितीचे सेनापती आहेत आणि त्यांना म्हणून आम्ही सर्वजण विचार करून महेंद्रभाऊ धोंगडे यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी घोषणा केली, त्यांना नियुक्तीपत्र दिले। आणि तसेच आमचे हे या ठिकाणी असलेले सर्व हदगावमधून आलेले आमचे सैनिक, आमचे बांधव, आमच्या रानसुगाव नायगावमधून आलेले आमचे मामा बळीराम हनुमंते, आमचे भदरगे मामा, आमचे दुसरे भाऊ, आम्ही सर्वजण
या संघटनेच्या 24 तास काम करणारी आम्ही सर्वजण एकत्रित आलो आणि आज हदगावच्या भागांना आम्ही त्या ठिकाणचे प्रश्न असतील त्याचेच नाही तर जिल्ह्यातल्या असतील सगळे प्रश्नांना तोंड देण्यासाठी एक ऊर्जा तयार करण्यासाठी या बहुजन टायगर सेनेची आज या सर्व कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन आज आम्ही त्यांचा मान सन्मान करत आहोत. आणि ही संघटना मी स्थापन केली. कैलासदादांनी नाव दिलं. भारतदादांनी गेल्या 20 वर्षापासून संघटनेसाठी काम केले. भेटदादांनी केले. याचा अर्थ ही संघटना आमची नाही, आमची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. ही या संघटनेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचा हक्क आणि अधिकाराची ही बहुजन टायगर सेना आहे. ही कुणाची एकट्याची मालकीची नाही. म्हणून यामध्ये येणाऱ्या सर्वांची ही बहुजन टायगर सेना आहे. मी सर्वांना विनंती करतो की बहुजन टायगर सेनेला साथ द्या, ताकद द्या, हिंमत द्या आणि बहुजन टायगर सेनेची एक ऊर्जा वाढवा. आणि एवढंच मी सर्वांना या ठिकाणी आज शुभेच्छा देतो. बहुजन टायगर सेनेचे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम होतील याची या सर्व कार्यकर्त्यांकडून मी अपेक्षा करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय बहुजन टायगर सेना. जिंदाबाद. धन्यवाद.